आता हे फिस्टोन्स मीटर ब्रिज, फिस्टोन्स नेटवर्क जे आहे तर त्याच्यामध्ये असणारे 4 रेजिस्टन्सेस, परत असणारे इलेक्ट्रिकल कनेक्शन, हे थोडं कॉम्प्लिकेट होतं कनेक्ट करण्यासाठी. तर हा जो एक आहे हा प्रॅक्टिकल फॉर्म आहे फिस्टोन्स नेटवर्कचा, आणि याच्या सहाय्याने अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करायचा आहे. काय असतं याचं कन्स्ट्रक्शन, तर ए थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर, इट इज फिक्स्ड ऑन ए वुडन बोर्ड. एका वुडन बोर्डवरती 1 मीटरचं अंदाजे वुडन बोर्ड असतं आणि त्याच्यावरती फिक्स केलेले आहे. डायरेक्ट लेक्चरच्या वेळी मी दाखवलेलं होतं मीटर ब्रिज. आणि हे जे फिक्स केलेलं आहे वुडन बोर्डवरती, हे 2 एल शेप्ड कॉपर स्ट्रीपच्या सहाय्याने, one copper strip, suppose A, another copper strip, suppose B. A thin uniform conducting wire, length 1 meter, fixed on a wooden board using 2 L-shaped copper strips. Third strip is fixed. Suppose it is C. And 2 gaps are formed, left gap, right gap. आता याच्या सहाय्याने आपल्याला अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करायचं आहे. मग काय करायचं, तर ही वायर जी आहे मीटर ब्रिजची, तर इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ सेल, की अँड रिओस्टॅट. Bridge wire is connected in series with cell key and rheostat. आता जो अननोन रेजिस्टन्स असतो, एका पट्टीवरती तार असते मेटलची, आणि ते अननोन रेजिस्टन्स म्हणून आपण प्रॅक्टिकलला घ्यायचं असतं. तर ते कनेक्ट करायचं इन द लेफ्ट गॅप. अननोन रेजिस्टन्स सपोज X, इट इज कनेक्टेड इन द लेफ्ट गॅप. इन राईट गॅप नॉन रेजिस्टन्स, ही परत मी लेक्चरच्या वेळी दाखवलेलं होतं, रेजिस्टन्स बॉक्स, इट इज कनेक्टेड इन द राईट गॅप. आणि गॅल्व्हॅनोमीटर म्हणून करंट डिटेक्ट करणारे एक डिव्हाइस आहे. इट्स वन टर्मिनल इज कनेक्टेड टू सेंट्रल टॅप, सेकंड टर्मिनल इट इज कनेक्टेड टू ए जॉकी. गॅल्व्हॅनोमीटरचं एक टर्मिनल जे आहे ते सेंटर टॅपला आणि दुसरं टर्मिनल जे आहे ते जॉकीला कनेक्ट करायचं. तर या पद्धतीनं सर्किट कनेक्शन्स आहेत. वायर जे आहे सेल की रिओस्टॅटला सिरीजमध्ये जोडायची, एका गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स, दुसऱ्या गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स जोडायचं, आणि जॉकी जे आहे थ्रू गॅल्व्हॅनोमीटर सेंट्रल पॉइंटला कनेक्ट करायचं. या पद्धतीने इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. आता एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म करायचा, तर की क्लोज केली आणि याच्यामधला सुटेबल रेजिस्टन्स घेतला, सपोज 5 ओहम और 10 ओहम, हा एवढा रेजिस्टन्स याच्यामधून घ्यायचा. आणि हे जॉकी जे आहे हे टॅप करायचं ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन दी वायर. काय एखाद्या वेळेस असू शकतं, तर इकडच्या बाजूला मिनिमम डिफ्लेक्शन किंवा एका बाजूला डिफ्लेक्शन येऊ शकतं एच्या साईडला, बीच्या साईडला दुसऱ्या साईडला डिफ्लेक्शन येऊ शकतं. गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन जे आहे, हा पॉइंटर हा 0 वरती, एका साईडला 30 डिव्हिजन्स असतील, दुसऱ्या साईडला 30 डिव्हिजन्स असतील. मग इथं टच केल्यानंतर काय होतं, एका साईडला डिफ्लेक्शन मिळू शकतं आणि इथं टच केल्यानंतर दुसऱ्या साईडला डिफ्लेक्शन मिळतं गॅल्व्हॅनोमीटरचं. मग जॉकी टॅप करायचं डिफरंट पॉइंट्स आणि पॉइंट डी डिटरमाइन करायचा, ज्याच्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन जे असेल हे 0 मिळेल, हेच डिफ्लेक्शन मिळेल. पॉइंट डी जो आहे त्याला म्हणायचं नल पॉइंट. आता इथं हा नल पॉइंट मिळाल्यानंतर या सर्किटमध्ये 4 रेजिस्टन्स झाले. नंबर 1 चा रेजिस्टन्स जो आहे हा अननोन रेजिस्टन्स, त्याच्यानंतर नंबर 2 चा रेजिस्टन्स जे आहे रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स, नंबर 3 चं रेजिस्टन्स जे आहे वायर एडी जे आहे ती वायर तिचा असणारा रेजिस्टन्स, नंबर 4 चा रेजिस्टन्स जो आहे वायर डीबी तिचा असणारा रेजिस्टन्स.
मग असे जर 4 रेझिस्टन्स झाले आणि गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 झाला, तर हे 4 रेझिस्टन्स जे आहेत हे या इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला लिहिता येतात. एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल टू रेझिस्टन्स ऑफ वायर एडी डिवायडेड बाय रेझिस्टन्स ऑफ वायर डीबी. हा एक रेझिस्टन्स, 2 रेझिस्टन्स, 3 रेझिस्टन्स, 4 रेझिस्टन्स. आता हे रेझिस्टन्स जो आहे हा इन द फॉर्म ऑफ स्पेसिफिक रेझिस्टन्स लिहायचं. रेझिस्टन्स ऑफ वायर एडी इट इज इक्वल टू रो. आता ही जी वायर आहे ही अननोन रेझिस्टन्सच्या समोरची लेंथ, देअरफॉर कन्सिडर एल एक्स डिवायडेड बाय ए. तसंच आता हा दुसरा रेझिस्टन्स आर डी बी इज इक्वल टू रो एल आर. कोणती? आरच्या समोरची असणारी लेंथ ही एवढीच एल आर डिवायडेड बाय ए. आता या दोन व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट केल्या काय होतं? रो डिव्हिजन मध्ये कॅन्सल होतं, ए डिव्हिजन मध्ये कॅन्सल होतं आणि हे दोनच फॅक्टर्स राहतात एल एक्स आणि एल आर. मग हा फॉर्म्युला येतो एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. तर हा जो फॉर्म्युला आहे याच्या सहाय्याने काय डिटरमाइन करता येतं? हे दोन बॅलन्सिंग लेंथ असतात. हे समजा 50 सेंटीमीटर आहे, 50 सेंटीमीटर, हे 45 सेंटीमीटर, हे 55 सेंटीमीटर, हे 40 सेंटीमीटर, हे 60 सेंटीमीटर. अशा दोन बॅलन्सिंग लेंथ असतात. ते इथं सबस्टिट्यूट करायच्या. बॉक्समधून घेतलेली व्हॅल्यू जी आहे 5 ओहम 10 ओहम ही जी व्हॅल्यू आहे इथं सबस्टिट्यूट केली तर आपल्याला एक्स हा अननोन रेझिस्टन्स आहे तो डिटरमाइन करता येतो. तर पहिल्यांदा मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन. वायर लेंथ 1 मीटर, थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर बोर्डवरती या 2 स्ट्रीपच्या सहाय्याने कनेक्ट केलेली आहे. तिसरी स्ट्रीप जोडून 2 गॅप्स तयार केलेले आहेत. आता अननोन रेझिस्टन्स डिटरमाइन करायचं असेल कनेक्टेड इन द लेफ्ट गॅप, रेझिस्टन्स बॉक्स कनेक्टेड इन द राइट गॅप, वायर इज कनेक्टेड इन सिरीज विथ सेल की अँड रिओस्टॅट. हे सर्किट कनेक्शन आहे. काय करायचं आहे? की क्लोज करायची. याच्यामधला काही रेझिस्टन्स घ्यायचा म्हणजे तो सर्किटमध्ये वाढतो रेझिस्टन्स आणि हे टॅप करायचं. जॉकी इकडे टॅप केल्यानंतर एका साईडला डिफ्लेक्शन येतं, इकडच्या बाजूला टॅप केल्यानंतर दुसऱ्या साईडला डिफ्लेक्शन मिळतं. पॉइंट डी असा डिटरमाइन करायचा ज्याच्यासाठी डिफ्लेक्शन हे 0 मिळतं. मग हे ब्रिज बॅलन्स झालं, नेटवर्क बॅलन्स झालं. आणि ब्रिज बॅलन्स झाल्यानंतर इथं 4 रेझिस्टन्स जे फॉर्म होतात, नंबर 1, नंबर 2, या वायरचा रेझिस्टन्स नंबर 3, या वायरचा असणारा रेझिस्टन्स नंबर 4. आणि व्हिस्टोन्स नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन यूज करून एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल टू आर एडी डिवायडेड बाय आर डीबी, रेझिस्टन्स ऑफ वायर एडी, रेझिस्टन्स ऑफ वायर डीबी. आता हे स्पेसिफिक रेझिस्टन्सच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केल्यानंतर रो एल एक्स अपॉन ए लेंथ ऑफ द वायर डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. परत हे रेझिस्टन्स इन द फॉर्म ऑफ स्पेसिफिक रेझिस्टन्स लेंथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे दोन्ही डिव्हिजन मध्ये आल्यानंतर रो आणि रो कॅन्सल होतं, ए आणि ए कॅन्सल होतं आणि मग एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर या फॉर्म्युलेच्या सहाय्यानं अननोन रेझिस्टन्स डिटरमाइन करता येतो. असं एक पॉइंट आहे मीटर ब्रिजचा. आणि दुसरं पॉइंट जे आहे हे आपल्याला लॅबमध्ये प्रॅक्टिकल करायचं आहे. रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर केल्विन्स मेथड. म्हणजे जे गॅल्व्हॅनोमीटर आपण सर्किटमध्ये इंडिकेटर करंट डिटेक्टर म्हणून यूज करतो तर त्या गॅल्व्हॅनोमीटरची जी कॉईल असते, पॉइंटर ज्या कॉईलला अटॅच केलेलं असतं तर त्या कॉईलचा रेझिस्टन्स म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं रेझिस्टन्स असतं. आता परत आपल्याला
मीटर ब्रिजचं रिव्हिजन होतं. मीटर ब्रिज ए थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर, लेंथ 1 मीटर. Wire is fixed on wooden board using two L-shaped copper strips. Number 1 or A. Second, B strip. Third strip, C is fixed and two gaps are formed. तर हे मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन. आता गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स डिटरमाइन करायचा आहे. दिस वायर इज कनेक्टेड इन सिरीज विथ सेल, की अँड रिओस्टॅट. पाठीमागच्या सर्किट डायग्राम मध्ये जसं आहे तसं सेम आहे हे सर्किट. सेल, की अँड रिओस्टॅट. आता या गॅप मध्ये आपल्याला अननोन रेझिस्टन्स कनेक्ट करायचा आहे. आपल्याला रेझिस्टन्स गॅल्व्हॅनोमीटरचं डिटरमाइन करायचं आहे. कनेक्ट गॅल्व्हॅनोमीटर इन दी लेफ्ट गॅप. राईट गॅप मध्ये कनेक्ट करायचं रेझिस्टन्स बॉक्स. आणि जॉकी जे आहे डायरेक्टली कनेक्ट करायचं सेंट्रल पॉइंटला. Cell, key, rheostat connected in series with wire. In the left gap, galvanometer is connected. In the right gap, a resistance box is connected. Jockey is directly connected to the central point C. आता एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे. की क्लोज करायची, याच्यामधला सुटेबल रेझिस्टन्स घ्यायचा. सपोज 50 ओहम असा सुटेबल रेझिस्टन्स बॉक्स मधून घ्यायचा. तेवढा सर्किटमध्ये ऍड झाला रेझिस्टन्स. आता दोन रेझिस्टन्स झाले. नंबर 1 रेझिस्टन्स, नंबर 2 रेझिस्टन्स. रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, रेझिस्टन्स ऑफ कॉइल ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर. आता होतं काय की गॅल्व्हॅनोमीटर जे आहे सर्किटमध्ये आल्यानंतर ज्याच्यामध्ये 30 डिव्हिजन्स आहेत. आता हे 0 असतं इथं, तर याचं हे असं 30 डिव्हिजनचं डिफ्लेक्शन होतं गॅल्व्हॅनोमीटरचं. मग काय करायचं आहे, तर हे रिओस्टॅट ऍडजस्ट करायचं आणि त्याचं डिफ्लेक्शन जे आहे हे हाफ करायचं. ऍडजस्ट द रिओस्टॅट टू गेट हाफ डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. हे असं अर्ध डिफ्लेक्शन मिळवायचं. बघा, रेझिस्टन्स बॉक्स मधून सुटेबल रेझिस्टन्स घेतला. याचं डिफ्लेक्शन असेल 30 सर्किटमध्ये असल्यामुळे गॅल्व्हॅनोमीटर. हे ऍडजस्ट करायचं आहे रिओस्टॅट. कशासाठी, तर याचं डिफ्लेक्शन जे आहे हे 15 करायचं अप्रॉक्सिमेटली. आणि मग काय करायचं, तर जॉकी टॅप करायचं डिफरंट पॉइंट्सना आणि पॉइंट डी डिटरमाइन करायचा. आता बघा, इथं जरी टच केलं जॉकी, तर हे डिफ्लेक्शन जे आहे हे इकडच्या बाजूला शिफ्ट होतं, म्हणजे 0च्या बाजूला. आणि इथं टच केल्यानंतर ते डिफ्लेक्शन जे आहे इकडच्या बाजूला शिफ्ट होता 30च्या साईडला. मग डी पॉइंट कुठे येतो, तर अगोदरचं जे डिफ्लेक्शन आहे हाफ डिफ्लेक्शन, तर तिथं डी पॉइंट येतो. किंवा डी पॉइंट कोणता डिटरमाइन करायचा, जेणेकरून गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन सेम येईल. सेम म्हणजे हाफ डिफ्लेक्शन. मग हा डी जो असतो याला म्हणायचं बॅलन्स पॉइंट. आणि मग हा बॅलन्स पॉइंट आल्यानंतर किंवा ब्रिज बॅलन्स झाल्यानंतर 4 रेझिस्टन्सेस, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, G divided by R is equal to resistance of wire AD divided by resistance of wire DB. आता ही जी लेंथ आहे गॅल्व्हॅनोमीटरच्या समोरची लेंथ, सपोज इट इज LG. ही जी लेंथ आहे DB, सपोज लेंथ LR. आता मग रेझिस्टन्स जो आहे परत पाठीमागच्या पॉइंट सारखं, रेझिस्टन्स ऑफ वायर AD is equal to rho LG divided by A. Resistance of wire DB equal to rho LR divided by A.
आता परत हे डिव्हिजन मध्ये आल्यानंतर रो कॅन्सल होणार, ए कॅन्सल होणार आणि मग जी डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एल जी डिवायडेड बाय एल आर. हा एक फॉर्म्युला येतो किंवा हाच फॉर्म्युला परत मॉडिफाय पण करता येतो. टोटल लेंथ जी आहे वायरची ती आहे 100 सेंटीमीटर. मग समजा ही एल जी आली तर दुसरी लेंथ आपल्याला कन्वर्ट करता येते 100 मायनस एल जी जी अपॉन आर इज इक्वल टू, म्हणजे समजा ही 40 सेंटीमीटर आली तर राहिलेली किती असेल 100 वजा 40 म्हणजे 60. म्हणजे ही लेंथ जी आहे ती 100 मधून सबट्रॅक्ट करायची म्हणजे राहिलेली लेंथ मिळते एल जी डिवायडेड बाय 100 मायनस एल जी. तर या पद्धतीनं टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर हा फॉर्म्युला मिळतो. वायर सेल की रिओस्टॅटला सिरीज मध्ये कनेक्ट करायची. लेफ्ट गॅप मध्ये गॅल्व्हॅनोमीटर, राईट गॅप मध्ये रेजिस्टन्स बॉक्स. जॉकी डायरेक्टली कनेक्ट करायचं सेंटर पॉइंटला. कनेक्शन झालं की क्लोज केलं, सुटेबल रेजिस्टन्स घेतलं रेजिस्टन्स बॉक्स मधून आणि हा रिओस्टॅट ऍडजस्ट करायचा करंट कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे याचं फुल डिफ्लेक्शन असतं 30, तर याच्या सहाय्याने काय करायचं ते अर्ध डिफ्लेक्शन करायचं. त्याच्यानंतर जॉकी इथं टॅप केलं, टच केलं, 0च्या साईडला डिफ्लेक्शन मिळतं. इकडच्या बाजूला टच केलं तर 30च्या साईडला डिफ्लेक्शन मिळतं. मग पॉइंट डी डिटेक्ट करायचं ज्याच्यासाठी सेम डिफ्लेक्शन राहील, हाफ डिफ्लेक्शन. मग हा जो पॉइंट असतो डी पॉइंट याला म्हणायचं बॅलन्स पॉइंट. आणि मग बॅलन्स पॉइंट आला किंवा ब्रिज बॅलन्स झाल्यानंतर इथं नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 असे 4 रेजिस्टन्स जे झाले ते युजिंग व्हिस्टोन्स बॅलन्सिंग कंडिशन, व्हिस्टोन्स नेटवर्कची असणारी बॅलन्सिंग कंडिशन जी अपॉन आर इज इक्वल टू आर एडी अपॉन आर डी पी. हा रेजिस्टन्स लिहिला इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स लिहिला इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. हे कॅन्सल होतं, ए कॅन्सल होतं इथं व्हॅल्यूज ठेवल्यानंतर. मग जे अपॉन आर इज इक्वल टू एल जे अपॉन एल आर, जे अपॉन आर इज इक्वल टू एल जे अपॉन 100 मायनस एल जी. म्हणजे ही लेंथ माहीत झाल्यानंतर ही लेंथ आपल्याला डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येते. ही जेवढी लेंथ असेल 100 मधून सबट्रॅक्ट करायची, राहिलेली ही लेंथ येते आणि मग तो फायनल फॉर्म्युला येतो जे अपॉन आर इज इक्वल टू एल जे अपॉन एल आर. हे जे आहे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर बाय केल्विन्स मेथड. तर हे पण प्रॅक्टिकल आपल्याला लॅबमध्ये परफॉर्म करायचं आहे.